we will discuss about the monohybrid and dihybrid cross. In previous video, we will discuss about the genetic terminologies. So first we will start the monohybrid cross. Monohybrid cross is defined as the cross between parent differing in only one heritable trait. Means parent responsible for the transmission of only one trait is called as the monohybrid cross. So first we will take the one example depends on the monohybrid cross. For this example, first we select the two pure parent. तर आपल्याला काय करायचं आहे एक्झाम्पल साठी सगळ्यात पहिले दोन प्युअर पॅरेंट सिलेक्ट करायचे आहे. तर आपण इथे टू प्युअर पॅरेंट सिलेक्ट करणार आहे. वन पॅरेंट इज टॉल अँड देन अनदर पॅरेंट इज डॉर्फ. दिस बोथ आर द टू प्युअर पॅरेंट. टॉल अँड डॉर्फ इज द फिनोटाइप ऑफ दिस पॅरेंट. त्या पॅरेंटचं काय असेल टॉल अँड डॉर्फ ही काय एक्सटर्नल अपीयरन्स आहे म्हणजे फिनोटिपिक कॅरेक्टर आहे. तर आपल्याला फिनोटिपिक कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असल्याला काय करायचं आहे आता इथे जिनोटाइप घ्यायचा आहे. तर जिनोटाइप घ्यायच्याच काय घ्यायचं आहे आपल्याला जिनोटाइप जो असला पाहिजे तो कसा असला पाहिजे प्युअर असला पाहिजे. तर टॉलनेससाठी रिस्पॉन्सिबल असलेला जो जिनोटाइप आहे तो काय कॅपिटल टी अँड डॉर्फनेससाठी रिस्पॉन्सिबल असलेला जिनोटाइप जो आहे तो काय स्मॉल टी. आता आपण जिनोटाइप घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे याच्याकडे या जिनोटाइपचे गॅमेट्स पाडायचे. अँड यू नो दॅट ऑल गॅमेट इज ऑलवेज इन हेल्पलॉइड कंडिशन. गॅमेट काय असतं ऑलवेज हेल्पलॉइड असतं. तर आपल्याला काय करायचे दोन टी पैकी कोणता एक टी घ्यायचा आहे. तो काय झाला आपल्याला टॉलसाठी रिस्पॉन्सिबल असलेला गॅमेट अँड देन आपल्याला डॉर्फसाठी रिस्पॉन्सिबल असलेला गॅमेट घ्यायचा आहे तो असेल आपला स्मॉल टी. तर हे काय झालं आपले गॅमेट झाले. आता आपल्याला काय करायचं गॅमेट भेटल्यानंतर या गॅमेटची क्रॉसिंग करायची. आफ्टर क्रॉसिंग यू गेट द हायब्रिड प्लांट अँड धिस हायब्रिड प्लांट इज नथिंग बट द F1 जनरेशन. आणि हायब्रिड प्लांट जे आपल्याला भेटलं त्या हायब्रिड प्लांट मध्ये काय होईल जे कॅरेक्टर डॉमिनंट असेल ते एक्सप्रेस होणार आणि जे कॅरेक्टर काय असेल रिसेसिव्ह असेल ते सप्रेस होणार. तर इथे काय झालं आपला कॅपिटल टी अँड स्मॉल टी बोथ कॅरेक्टर आर प्रेझेंट बट डॉमिनंट कॅरेक्टर इज एक्सप्रेस अँड recessive character is suppressed condition. So this hybrid plant is the tall plant because dominant character of this plant is tallness. तर म्हणून काय असेल हा आपला जो हायब्रिड प्लांट आपल्याला भेटला याच्यामध्ये जे कॅरेक्टर अपीयर झालं ते कॅरेक्टर कोणतं अपीयर झालं असेल टॉलनेस. म्हणजे हे जे प्लांट भेटलंय आपलं हायब्रिड ते कसं आहे टॉल प्लांट आहे. आफ्टर गेटिंग F1 जनरेशन परफॉर्म द सेल्फ क्रॉसिंग ऑफ F1 जनरेशन. आपल्याला F1 जनरेशन भेटल्यानंतर काय करायचं झाला सेल्फ क्रॉस करायचा आहे. आणि सेल्फ क्रॉस केल्यानंतर जी काही भेटेल ती काय असेल आपली F2 जनरेशन असेल. आता F2 जनरेशन काढण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे F1 जनरेशन मध्ये भेटलेले काय घ्यायचे आहे दोन पॅरेंट घ्यायचे आहेत. म्हणजे एक फिमेल पॅरेंट घ्यायचा आहे आणि दुसरा मेल पॅरेंट घ्यायचा आहे. तर आपण काय करू इथे जे गॅमेट टाकू ते असेल आपले मेल पॅरेंटचे गॅमेट असेल आणि धिस सिम्बॉल रिस्पॉन्सिबल फॉर द मेलनेस. आणि इथे कोणाचे गॅमेट टाकू आपण फिमेलचे आणि धिस सिम्बॉल रिस्पॉन्सिबल फॉर द फिमेलनेस. आता काय करायचे मेल पॅरेंटचे आणि फिमेल पॅरेंटचे आपल्याला काय करायचे क्रॉसिंग करायची आहे. आणि आफ्टर क्रॉसिंग आपल्याला जे काय भेटेल ती काय असेल आपली F2 जनरेशन असेल. तर सगळ्यात पहिले आपण क्रॉस करू फिमेल आणि मेलच्या गॅमेटचा. सो फर्स्ट कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी यू गेट द कॅपिटल टी अँड धिस कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर द tallness. Then next capital T cross with small t and this capital T small t is the hybrid plant responsible for the tallness. Then after capital T cross with small t, capital T small t is also the hybrid plant responsible for the tallness. Then small t cross with small t responsible for the darkness. These all four of is the F2 जनरेशन. या चारही काय आपल्याला F2 जनरेशन आहे. आता F2 जनरेशन म्हणून काय करायचं आहे आपल्याला फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो काढायचा आहे. सो फिनोटिपिक रेशो इज डिफाइंड एज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपीयरन्स. म्हणजे फिजिकल अपीयरन्स जो आपण रेशो काढतो त्याला म्हटलं जाते फिनोटिपिक रेशो. तर आपल्याला फिजिकली सेम दिसणारे याच्यातले काय करायचे प्लांट सिलेक्ट करायचे. तर फिजिकली सेम दिसणारे याच्यामध्ये किती प्लांट आहे 1 2 आणि 3. हे तीनही प्लांट काय आहे दोन प्लांट यातले काय हायब्रिड प्लांट आहे पण आहे कसे ते टॉलच आहे. म्हणून आपल्याला जे फिजिकल सेम दिसणारे पॅरेंट जे आहे ते किती आहे आपले 1 2 आणि 3. म्हणजे आपले तीन काय आहे 3 प्लांट जे आहे ते आहे टॉल. इथे इस्टूचं साईन द्यायचं. आणि आपला उरलेला एक जो प्लांट आहे स्मॉल टी हा प्लांट कसा आहे डॉट प्लांट आहे. म्हणजे फिजिकली हा जो स्मॉल टी असणार जे गॅमेट असणारे जे काय असेल 3 असेल तो कसा असेल स्मॉल असेल. म्हणजे एक कसा आहे आपल्याला डॉर्फ आहे. म्हणजे आपला फिनोटिपिक रेशो जो असेल तो काय असेल आपला 3:1. कारण आपले तीन प्लांट जे आहे ते फिजिकली कसे दिसते टॉल दिसते आणि एक प्लांट जो आहे तो कसा दिसते फिजिकली डॉर्फ दिसते. म्हणजे हा जो आहे हा काय झाला आपला फिनोटिपिक रेशो. आता आपल्याला काय करायचं आहे जिनोटिपिक रेशो करायचा आहे. जिनोटिपिक रेशो इज डिफाइंड एज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन
जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. म्हणजे आपल्याला काय करायचंय आता, जिनोटिपिक रेशो काढायचा आहे. कशाच्या आधारे? त्याच्याल्या जेनेटिक मेकअपच्या, म्हणजे रिस्पॉन्सिबल असलेल्या जिनोटाईपच्या. आता टॉलनेससाठी, इथे टॉलनेससाठी रिस्पॉन्सिबल असलेला जो जिनोटाईप आहे तो काय आहे? कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी किती वेळा याच्यामध्ये? एकच वेळा आहे. म्हणजे हा काय झाला? एक कॅपिलॅरिटी झाला. म्हणजे वन कॅपिलॅरिटी रिस्पॉन्सिबल फॉर द टॉलनेस. देन इज टू साइन द्यायचं. देन नेक्स्ट पाहायचं आपल्याला, इथे हायब्रिड प्लांट किती आहे? 2. म्हणजे कॅपिटल स्मॉल टी हा एक झाला आणि कॅपिटल स्मॉल टी हा दुसरा झाला. हे दोन्ही काय हायब्रिड प्लांट आहे आणि यांचे जिनोटाईप सुद्धा काय आहे? सारखे आहे. म्हणून आपल्याला जे घ्यायचे आहे, जिनोटाईप घ्यायचे हायब्रिड प्लांटचे टॉलनेससाठी रिस्पॉन्सिबल असलेले, ती किती आहे? 2 आहे. म्हणजे 2 काय याच्यामध्ये? एक कॅपिटल टी, स्मॉल टी, म्हणजे 2 हायब्रिड प्लांट आहे. आणि डॉटनेससाठी रिस्पॉन्सिबल असलेला जो जिनोटाईप आहे तो आहे स्मॉल टी. याच्यामध्ये आपल्याला किती वेळ भेटलाय? एकच वेळ भेटलाय. म्हणजे डॉटनेससाठी रिस्पॉन्सिबल असलेला जो स्मॉल टी आहे ते किती वेळ आहे? एक वेळ आहे. हे झाला आपला जिनोटिपिक रेशो 1:2:1. म्हणजे जिनोटिपिकली म्हणजे जेनेटिक मेकअप जो आहे 4 प्लांट पैकी किती प्लांटचा सेम आहे ते बघायचं आपल्याला. तर कॅपिटल किती वेळ आहे? एकच वेळ आहे. कॅपिटल स्मॉल टी किती वेळ आहे? 2 वेळ आहे. म्हणून ती 2 वेळा घेऊ आपण. आणि स्मॉल टी किती वेळ आहे? एकच वेळ आहे. तर हा झाला आपला जिनोटिपिक रेशो. आणि हा झाला आपला फिनोटिपिक रेशो. जो फिजिकल अपीअरन्स असेल त्याला म्हटलं जाते फिनोटिपिक रेशो. आणि इथे काय घ्यायचं आपल्याला? जेनेटिक मेकअप. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमचं काय आहे रिस्पेक्टिव्ह ट्रेडसाठी काय असेल? रिस्पेक्टिव्ह जिनोटिक मेकअप असेल तो आपल्याला इथे घ्यायचा आहे जिनोटाईप मध्ये. म्हणजे हा झाला आपला जिनोटिपिक रेशो. देन नेक्स्ट, dihybrid cross. Dihybrid cross is defined as the cross between parent differing in 2 heritable traits. Means parent responsible for the transmission of 2 traits from one generation to another generation is called as the dihybrid cross. For example, for the performance of dihybrid cross, you can select the 2 constructing character of plant. But कसे प्लांट? प्युअर प्लांटचे आपल्याला काय करायचे? 2 कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर घ्यायचे. आता आपण इथे घेणार आहे कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर कशाचे घेणार आहे? आपण सीडचे घेणार आहे. तर आपण पहिले घेणार आहे शेप ऑफ सीड आणि दुसरं घेणार आहे आपण कलर ऑफ सीड. तर शेप ऑफ सीड मध्ये आपण घेऊ राऊंड अँड रिंकल आणि कलर ऑफ सीड मध्ये आपण घेणार आहे येलो अँड ग्रीन. सो रिस्पॉन्सिबल जिनोटाईप फॉर द राऊंड इज कॅपिटल R and responsible genotype for yellow is capital Y. Then responsible genotype of the wrinkle shape is smaller and responsible genotype for the green color is small y. This is the genotype of this pure parent. Then आपल्याला काय करायचे? जिनोटाईप घेताना आपल्याला त्याचे काय करायचे? गॅमेट्स पडायचे. तर आपल्याला गॅमेट्स पडायचे काय करायचं आहे? गॅमेट्स आपल्याला माहिती आहे की गॅमेट कसे असते? ऑलवेज हॅल्पलेट कंडिशन मध्ये असतं. म्हणजे हे 2 जे आर आहे त्या 2 आर मध्ये आपल्याला कोणताही एक आर घ्यायचा आहे आणि हे 2 कॅपिटल वाय जे आहे ते 2 कॅपिटल वाय पैकी कोणताही एक वाय घ्यायचा आहे. म्हणजे एक कॅपिटल आर आणि एक कॅपिटल वाय हे काय झालं? 2 कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर झाले. कशाचे? सीडचे. देन आपल्याला काय करायचे आहे? हे 2 स्मॉल आर जे आहे त्याच्यापैकी एक आर घ्यायचा आहे. तो काय असेल? गॅमेट रिस्पॉन्सिबल फॉर द रिंकल शेप. आणि 2 वाय पैकी काय घ्यायचे? 2 स्मॉल वाय पैकी आपल्याला एक वाय घ्यायचा आहे. दिस स्मॉल वाय रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन कलर ऑफ द seed. This is the gamete of this pure parent. आता काय करायचं आहे? गॅमेट्स आपल्याला क्रॉसिंग करायचं आहे. आफ्टर क्रॉसिंग जे काही आपल्याला भेटेल ते काय असेल? आपली F1 जनरेशन. आणि F1 जनरेशन इज ऑलवेज इन हायब्रिड कंडिशन. सो कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y इज द ही काय झाली? आपली F1 जनरेशन झाली. आणि ही जी F1 जनरेशन आहे ती काय शो करते? राऊंड शेप आणि येलो कलर. म्हणजे राऊंड शेप आणि येलो कलर जो आहे हे काय आहे? त्याचे डॉमिनंट कॅरेक्टर आहे जे आपल्या F1 हायब्रिड मध्ये काय झाले? अपीअर झाले. आफ्टर गेटिंग F1 जनरेशन परफॉर्म द सेल्फ क्रॉसिंग ऑफ F1 जनरेशन. आपल्याला काय करायचे? आता F1 जनरेशन भेटल्यानंतर सेल्फ क्रॉसिंग करायची आहे. तर सेल्फ क्रॉसिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचे? 2 पॅरेंट सिलेक्ट करायचे आहे. एक फिमेल पॅरेंट आणि दुसरा मेल पॅरेंट. यांचे दोघांचे कॅरेक्टर कसे असेल? हायब्रिड कॅरेक्टर असेल. जे काय भेटले आपल्याला आफ्टर क्रॉसिंग भेटले आहे. तर यांचा जो रिस्पॉन्सिबल जिनोटाईप आहे तो असेल कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता आपल्याला काय करायचे? याचा जो जिनोटाईप आहे जिनोटाईपचे काय करायचे? आपल्याला गॅमेट्स पाडायचे. तर गॅमेट्स पाडायचे काय करायचे? आपल्याला पर्टिक्युलरली म्हणजे 2 गॅमेट पाडायचे. कारण इथे काय करायचं? आपल्याला शेप पण घ्यायचा आहे आणि कलर पण घ्यायचा आहे. म्हणजे कलरसाठी रिस्पॉन्सिबल असलेला आणि शेपसाठी रिस्पॉन्सिबल असलेले 2 गॅमेट घ्यायचे. तर सगळ्यात पहिला जो गॅमेट असेल तो असेल आपला कॅपिटल R कॅपिटल वाय. दुसरा जो असेल तो असेल कॅपिटल R स्मॉल वाय. देन तिसरा असेल आपला स्मॉल r आणि कॅपिटल वाय. आणि चौथा असेल आपला स्मॉल r आणि स्मॉल वाय. म्हणजे हे काय झाले? आपले फिमेलचे गॅमेट झाले.
देन तशाच प्रकारे काय करायचे आपल्याला मेलचे सुद्धा गॅमेट पडायचे. पहिला गॅमेट असेल कॅपिटल आर कॅपिटल वाय, देन दुसरा असेल कॅपिटल आर स्मॉल वाय, तिसरा असेल स्मॉल आर कॅपिटल वाय आणि चौथा असेल स्मॉल आर स्मॉल वाय. हे काय झाले मेलचे गॅमेट झाले. आता हे गॅमेट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, या गॅमेटला चेकर बोर्डचा यूज करून आपल्याला F2 जनरेशन काढायची. आफ्टर गेटिंग गॅमेट दिस गॅमेट प्लेस इन द चेकर बोर्ड. This side of gamete is the male gamete and this side of gamete is the female gamete. आता हे गॅमेट प्लेस केल्यानंतर काय करायचं आपल्याला, यांचा क्रॉस करत आहे. तर फर्स्ट क्रॉस कॅपिटल आर कॅपिटल वाय क्रॉस विथ कॅपिटल आर कॅपिटल वाय. यू कॅन गेट गॅमेट कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then second capital R capital Y cross with capital R small y. You can get gamete capital R capital Y small y. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then third capital R capital Y cross with small r capital Y. You can get gamete capital R small r capital Y. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then next capital R capital Y cross with small r small y. You can get gamete capital R small r capital Y small y. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then next cross capital R capital small y cross with capital R capital Y. You can get gamete capital R capital Y small y. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then next capital R small y capital R small y cross with each other and you can get gamete capital R small y. This gamete responsible for the round and green color of the seed. Then next capital R small y cross with small r capital Y. You can get gamete capital R small y small y. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then next capital R small y cross with small r small y. You can get gamete capital R small y small y. This gamete responsible for the round and green color of the seed. Then next small r capital Y cross with capital R capital Y. You can get gamete capital R small r capital Y. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then next small r capital Y cross with capital R small y. You can get gamete capital R small y small y. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then next small r capital Y cross with small r capital Y. You can get gamete small r capital Y. This gamete responsible for the wrinkled and yellow color of the seed. Then next small r capital Y cross with small r small y. You can get gamete small r capital Y small y. This gamete responsible for the wrinkled and yellow color of the seed. Then next small r small y cross with capital Y. You can get gamete capital R small y small y. This gamete responsible for the round and yellow color of the seed. Then next small r small y cross with capital R small y. You can get gamete capital R small y small y. This gamete responsible for the round and green color of the seed. Then next small r small y cross with small r capital Y. This gamete responsible for the wrinkled and yellow color of the seed. Then next and last small r small y cross with small r small y. And you can get gamete small r small y small y. This gamete responsible for the wrinkled and green color of the seed. These all 16 are the F2 generation in dihybrid cross. For this dihybrid cross, phenotypic ratio is 9:3:3:1 because 9 plant is the round yellow color, then 3 plant is round green color, then 3 plant is wrinkled and yellow color, and 1 plant is the wrinkled and green color. This is the phenotypic ratio of the dihybrid cross. Then genotypic ratio of the dihybrid cross is the 1:2:2:2:4:1:2:2:1:2:1.